नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं आपलं टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, बऱ्याच मुलांचे मेसेज येत आहेत, सर 2023 चे PYQ सोडून घ्या. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आजच्या सेशन मध्ये खास करून आपण बघा 2023 बघा 9 मे शिफ्ट 1 चे आपण काही क्वेश्चन्स आजच्या लेक्चर मध्ये सोडून घेऊया, नंतर बाकीचं पुढच्या लेक्चर मध्ये. ओके, तर मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. बघा काय म्हटलेलं आहे, इफ टू व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल, काय रे ट्रायंगलचे दोन व्हर्टायसेस दिलेले आहेत आपल्याला. ओके, समजा हा ट्रायंगल आहे. ओके, ट्रायंगल ABC. ओके, ए चा आपल्याला पॉइंट दिलेले 3,1,4. बी चे पॉइंट दिलेले मित्रांनो आपल्याला -4, -5, -3 अँड द सेंट्रॉइडच्या आपल्याला व्हर्टायसेस सेंट्रॉइडचा आपल्याला पॉइंट दिलेला आहे G -1, -2, -1. देन थर्ड व्हर्टेक्स काय रे C चे आपल्याला पॉइंट काढायचे. मित्रांनो बघा सेंट्रॉइडचा ट्रायंगलचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय रे, G बार इज इक्वल टू, G बार म्हणजे काय रे, पोझिशन वेक्टर ऑफ G. काय फॉर्म्युला, A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. क्लिअर. ओके, A बार म्हणजेच काय, A चा पोझिशन वेक्टर. बघा इथून A बार काय येऊन जाईल, 3i प्लस 1 इंटू जे जे प्लस 4 इंटू के 4k. B बार काय येऊन जाईल मित्रांनो, -4i प्लस 5j -3k. बरोबर आहे. आणि C बार काढायचा आहे. G बार इज इक्वल टू काय येऊन जाईल, -i प्लस 2j प्लस k. बरोबर आहे मित्रांनो. ओके, क्लिअर. हा 3 इकडे येताना काय होईल रे, मल्टिप्लाय. देअरफॉर A बार प्लस B बार प्लस C बार इज इक्वल टू काय मित्रांनो, 3G बार. ओके, क्लिअर. आपल्याला C बार काढायचं म्हणजे इकडे येताना मायनस होईल, तर A बार प्लस B बार करून घेऊया डायरेक्ट. ओके, डायरेक्ट करू मी. 3 - 4 किती रे, -i. बरोबर आहे. 1 प्लस 5 6j. बरोबर आहे. 4 - 3 प्लस k हा झाला A बार प्लस B बार. ओके, प्लस C बार इज इक्वल टू 3G बार. G बारला कशाने मल्टिप्लाय करा, 3 ने. 3 इंटू -3i. ओके मित्रांनो, 3 इंटू 2 6j, 3 इंटू k 3k. क्लिअर इथपर्यंत. C बार काढायचा, हा प्लस इकडे येताना काय होईल रे, मायनस. देअरफॉर C बार इज इक्वल टू, बघा हा मायनस इकडे येताना मायनस मायनस, किंवा मी एक स्टेप एक्स्ट्रा लिहितो बघा, -3i प्लस 6j प्लस 3k. ओके, हा इकडे येताना काय रे, मायनस होईल. काय, -i प्लस 6j प्लस k. बरोबर आहे मित्रांनो. तर काय येईल बघा, हा मायनस मायनस काय रे, प्लस i -3 म्हणजे +1 -3 किती, -2i. बरोबर आहे. हा -6 काय जाईल रे, कॅन्सल. J0 -k 3 - k 2k. बरोबर आहे, प्लस 2k. तर C बार काय आला रे, -2i प्लस 2k. तर याचा पॉइंट काय येतील रे, -202, कारण जे 0 आहे ना. ओके, -202 कुठे, ऑप्शन नंबर बी. झालं मित्रांनो. फक्त काय आपल्याला इथे सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होतं. बस एवढा इझी क्वेश्चन मित्रांनो आपल्याला इथे विचारला होता. जायचं पुढे. नेक्स्ट काय म्हटलंय मित्रांनो, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन दिलंय. ओके, प्रोबॅबिलिटी आणि व्हेरियन्स विचारलाय मित्रांनो. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आपला, बोला. व्हेरियन्स इज इक्वल टू NPQ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये. ओके, क्लिअर. प्रोबॅबिलिटी काय रे, इथं गिव्हन आहे बघा, काय रे, P ऑफ x इज इक्वल टू 3. काय रे, P ऑफ x इज इक्वल टू 3. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये प्रोबॅबिलिटी कशी काढतो रे, NCX P रेस टू, फॉर्म्युला काय, NCX P रेस टू x Q रेस टू N - x. बरोबर आहे मित्रांनो. हा चला, मग इथं x इज इक्वल टू 3 म्हणजे x काय घेणार, 3. N दिलेला आहे किती आहे, 4. मग P प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3 काय येईल रे, 4CX. x किती, 3. P रेस टू x, x किती, 3. Q काय असतो रे, इन टर्म्स ऑफ P 1 - P. बरोबर आहे. P प्लस Q टोटल काय असतो मित्रांनो, 1 असतो. तर Q ला आपण 1 - P लिहू शकतो. यस, Q ला काय लिहू शकतो, 1 - P. 1 - P. बरोबर आहे मित्रांनो. हा, रेस टू N - x. N किती रे, 4. x किती, 3. 4 - 3 1. आणि रेस टू 1 आपण लिहितो का कधी, नाही. क्लिअर, येईल असं. आता मित्रांनो 4C3 म्हणजेच काय रे, 4C1 शिकवलंय. ओके,
जे आपल्या रेग्युलर लेक्चर मध्ये होते त्यांना काही डाऊट नाही ना? कॉम्बिनेशन काय रे, खाली मोठा नंबर असेल, आता जे बाकीचे नवीन असतील त्यांनी बघा काय रे 4C3 यालाच कसं लिहू शकतो मित्रांनो, 4C या दोघांची वजाबाकी करायची, 4तून 3 गेले 1 आणि खाली जेव्हा 1 असेल तर वरची व्हॅल्यू जशी तशी असते. 4C1 म्हणजे किती रे 4, मी डायरेक्ट लिहू 4. क्लिअर, p⁻3 इंटू 1 मायनस p. क्लिअर इथपर्यंत? ओके, काही डाऊट? क्लिअर. हा झाला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 3. आता काय रे, काय लागणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2. ओके, x ची व्हॅल्यू किती टाकणार इथं 2, p⁻x, x किती 2 इंटू 1 मायनस p n मायनस x. बरोबर आहे, n किती रे 4, 4तून 2 गेले 2. येईल मित्रांनो असं. 4C2 चं कॅल्क्युलेशन किती येईल रे, बोला बोला. बघा मित्रांनो, हे सर्व शिकवलंय, खाली जेवढा नंबर असेल ना तेवढं उलट आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि खालची व्हॅल्यू फॅक्टोरियल मध्ये लिहितो. कशात लिहितो? फॅक्टोरियल मध्ये. मग किती येईल, 2 1 जार 2 2 जार 2 इंटू 3 किती रे 6. 4C2 ची व्हॅल्यू किती 6 p स्क्वेअर इंटू 1 मायनस p ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर. मग चला आपल्याला काय गिव्हन आहे, कंडिशन काय गिव्हन आहे मित्रांनो, 2 इंटू p ऑफ x इज इक्वल टू 3. p ऑफ x इज इक्वल टू 3 किती आलं रे, 4p3 1 मायनस p इज इक्वल टू काय 3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू किती मित्रांनो, 6 इंटू p स्क्वेअर 1 मायनस p ब्रॅकेट स्क्वेअर. क्लिअर. या 1 मायनस p ने एक इथला 1 मायनस p कॅन्सल होईल, या p स्क्वेअर ने इथले 2p कॅन्सल होतील, काय उरलं 2 इंटू 4 8p. ओके, इज इक्वल टू 3 इंटू 6 18. ओके, p स्क्वेअर पूर्ण कॅन्सल झालाय, इथं 1 मायनस p एक राहिला. क्लिअर. ओके, काही डाऊट मित्रांनो नाही ना? हा, काय रे 2 ने डिवाइड होतोय, 2 4 जार 2 9 जार. क्लिअर. ओके, तर इथून p ची व्हॅल्यू काढायची, हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल. देअरफॉर 4p इज इक्वल टू 9 इंटू 1 9, 9 इंटू p 9p. क्लिअर. हा मायनस 9p इकडे त्यांना काय होईल, प्लस 9p, 9p प्लस 4p 13p इज इक्वल टू 9. तर p काय येतोय मित्रांनो इथून 9/13. p काय येतोय 9/13. तर q काय येईल रे, q काय असतो 1 मायनस p 1 मायनस 9/13 किती येईल, 13 1 जार 13, 13 मायनस 9 किती रे 4, 4/13. q काय येतोय 4/13. चला व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. व्हेरियन्स काय, npq. n किती रे 4, n किती आहे 4, p किती मित्रांनो, p किती आला 9/13 आणि q किती आला 4/13. क्लिअर. ओके, मग चला याचं मल्टिप्लिकेशन करा, काही कॅन्सल होतोय का वरती, नाही. 4 4 जार 16, 16 इंटू 9 144 आपण 13 इंटू 13 169, 144 आपण 169. तर आन्सर काय येतंय मित्रांनो, ऑप्शन नंबर बी. बघा आता सीईटी मध्ये थोडीफार लेवल, आता बघा टोटल 50 क्वेश्चन पैकी काय रे 15 इझी असणार. ओके, तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन करू शकतात. 20 मीडियम लेवल, मीडियम म्हणजेच काय रे थोडं कॅल्क्युलेशन असणार आणि थोडं शेवटचे 15 थोडे डिफिकल्ट. ओके, क्लिअर. जायचं पुढे, मग काय कॅल्क्युलेशन जरी जास्त असेल तर घाबरून जायचं काम नाहीये, फक्त सोडवत जायचं. ओके, जायचं पुढे मित्रांनो. नेक्स्ट बघा, हा कॉम्प्लेक्स नंबर वरचा क्वेश्चन आहे. मग ज्याचा कॉम्प्लेक्स नंबर इझी असेल, काय रे मॉड विचारलंय, मॉड ऑफ Z1 प्लस Z2. आधी आपण Z1 ला रिड्यूस करून घेऊया. बघा काय रे आपल्याकडे I⁴ ची व्हॅल्यू काय असते मित्रांनो, 1 असते. I⁴ किती असतं, नाही 1 नाही, बरोबर आहे, थांबा, काय रे 1 असणार, यस. बघा I² काय असतो -1, I² काय असतो -1, I³ काय असतो -I आणि I⁴ किती असतो 1, बरोबर आहे. मग या I⁴ च्या टर्म मध्ये लिहून घ्या, काय रे 4. I⁴ ला बघा I⁴10 लिहू शकतो, यस. 4 इंटू 10 किती 40, -5 काय रे, बघा 4च्या पाड्यात 35 येतो का, डायरेक्ट नाही, 4 8 32, मग 35 ची फोड करा, 32 आणि 3 किती रे 35. ओके, प्लस 6 काय रे 17ची 4च्या पाड्यात काय तो 16, म्हणजे 17ची फोड अशी लिहू शकतो का, 16 अधिक 1 किती रे 17, 16 अधिक 1 किती रे 17. पुढचा +2 जसाच्या तसा, पुढचा +2 जसाच्या तसा. मग आता चला व्हॅल्यू टाका. I⁴ किती 1, 1 काही असेल तर आन्सर काय येतं मित्रांनो 1. 1 इंटू 4 किती 4. आता बघा हा I⁴32 4च्या पाड्यात येतोय 32 ला, बघा I⁴32 ला कसं लिहू शकतो रे, I⁴4 4 8 32 ना, आणि I⁴ किती असतो 1, 1 एनिथिंग 1च असतं. म्हणजे हे जर 4च्या पाड्यात असेल मित्रांनो, कायम व्हॅल्यू काय ते 1 येते, काय ते 1.
1 इंटू आय क्यूब आणि आय क्यूबची व्हॅल्यू काय मायनस आय, बरोबर आहे. मायनस आय इंटू -5 काय होईल रे, हा +5i काय होईल मित्रांनो, +5i. क्लिअर. हा 4च्या पाड्यात आहे म्हणजे याची व्हॅल्यू डायरेक्ट 1 होऊन जाईल. 1 इंटू आय इंटू 6i. क्लिअर. +2 जसाच्या तसा. मग काय आलं रे, हे 4 आणि 2 6 अधिक 5 आणि 6 11i. हे Z1 ला आपण काय केलं, आधी सॉल्व्ह करून घेतलं. मोठ्याला छोटं करून घ्या आणि Z2 छोटंच होतं, काय होतं -1 + i. ओके. आता आपल्याला इथे मित्रांनो बघा मॉड ऑफ Z1 + Z2 म्हणजे आधी Z1 + Z2 काढून घेऊया. काय येईल बघा, प्लस केल्यानंतर 6 - 1 किती रे 5 आणि 11 + 1 किती 12i. हा झाला आपला Z1 + Z2. आणि मॉड काय असतो रे, त्याच्या स्क्वेअर रूट मधला कोएफिशियंटचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. काय करायचा, स्क्वेअर. मॉड ऑफ Z1 + Z2 काय येईल रे, रूट मध्ये स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25 आणि 12चा वर्ग 144. 144 आणि 25 169 आणि रूट 169 म्हणजे किती मित्रांनो 13. तर याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर बी. दिसायला अवघड होता पण सोडवायला काय रे, सोपा आहे. सोडवायला काय सोपा आहे. कॉम्प्लेक्स नंबर इझी चॅप्टर आहे मित्रांनो. कॉम्प्लेक्स नंबर काय इझी चॅप्टर आहे. क्लिअर. येऊ शकतो ह्या टाइप वरती क्वेश्चन येऊ शकतो. कायम लक्षात ठेवा, I⁻² आलं रे आलं, I⁻4 मध्ये कन्वर्ट करून घ्या. काय करून घ्या, I⁻4 मध्ये कन्वर्ट करून घ्या. जायचं पुढे. आता मित्रांनो हा लॉजिकल क्वेश्चन होता. बघा आपल्याला काय रे, व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस साइन इनव्हर्स ऑफ वाय. कशाची व्हॅल्यू विचारली होती, कॉस इनव्हर्स एक्स. मग याला काय रे, बघा काय आपल्या ओरिजिनल काय गिवन आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स. काय मित्रांनो बघा काय गिवन आहे, साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू किती 3π/10. आता मित्रांनो मला कॉस इनव्हर्स पाहिजे. ओरिजिनल आन्सर मध्ये काय पाहिजे मला, कॉस इनव्हर्स. तर साइनला कॉस मध्ये कसं लिहू शकतो रे, π/2 मायनस कॉस इनव्हर्स म्हणजेच काय साइन इनव्हर्स, बरोबर आहे. π/2 मायनस कॉस इनव्हर्स म्हणजेच काय रे, साइन इनव्हर्स. प्लस कॉसला कसं लिहू शकतो, π/2 मायनस साइन इनव्हर्स. कसं लिहू शकतो, π/2 मायनस साइन इनव्हर्स, कारण इथं साइन इनव्हर्स ऑफ वाय पाहिजे होतं ना. इज इक्वल टू 3π/10 लिहू शकतो. यस. हा π/2 हा π/2 किती होऊन जाईल रे, पाय. किती होऊन जाईल, पाय. मायनस काय रे, मायनस काय राहिलंय, कॉस इनव्हर्स ऑफ एक्स मायनस साइन इनव्हर्स ऑफ वाय. क्लिअर. इज इक्वल टू 3π/10. हा प्लस इकडे येताना काय होईल रे, मायनस. दोघांमधून काय मायनस साइन कॉमन निघते. कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस साइन इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू, हा मायनस केला, हा प्लस इकडे येताना काय होईल रे, मायनस. ओके. क्लिअर. मग मित्रांनो बघा हे मायनस साइन इकडे शिफ्ट होईल सॉल्व्ह केल्यानंतर. देअरफॉर कॉस इनव्हर्स ऑफ एक्स प्लस साइन इनव्हर्स ऑफ वाय हे आधी सॉल्व्ह करून घ्या, मग मायनस साइन इकडे शिफ्ट करा. हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल रे, 10 इंटू पाय 10π, 3π मायनस 10π -7π. काय रे, -7π/10. आणि हे मायनस आणि इकडचा मायनस काय रे, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय आन्सर येईल, ओनली 7π/10. तर याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर बी. काय येईल मित्रांनो, ऑप्शन नंबर बी. दिसायला अवघड होता पण सोडवायला काय रे, सोपा होता एकदम. मित्रांनो कायम लक्षात ठेवा, असं काहीतरी दिलेलं असेल वन लाईन तर ते सोडवायला काय असतं रे, सोपं असतं. फक्त विचार करण्याची आपल्याला इथं काय गरज असते. जायचं मित्रांनो पुढे. नेक्स्ट काय रे, द रेट ऑफ चेंज ऑफ काय रे, विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह. रेट ऑफ चेंज म्हणजेच काय रे, डेरिव्हेटिव्ह घेतो. काय घेतो, डेरिव्हेटिव्ह. काय घेतो, डेरिव्हेटिव्ह. ओके. दोघांचा सेपरेट काय घ्या रे, डेरिव्हेटिव्ह. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, आपण काहीतरी दोघांना सेपरेट मानतो. ओके. मग काय रे, विथ रिस्पेक्ट टू. कायम लक्षात ठेवा, विथ रिस्पेक्ट टू असेल वरच्याचा डेरिव्हेटिव्ह वरती घ्यायचा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि नंतरचा डेरिव्हेटिव्ह खाली. मग वरच्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, बोला रूट मध्ये असेल तेव्हा 1/2 रूट, बरोबर आहे. 1/2 रूट ऑफ, बरोबर आहे. क्लिअर. क्लिअर. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. आणि कायम मित्रांनो, कायम मी लेक्चर मध्ये सांगत आलोय, जर एक्सच्या ठिकाणी कोणीतरी आगा बगा असेल, आगा बगा म्हणजे इथं कोणी रे, x² + 16 वेगळं आहे ना, एक्सच्या ठिकाणी वेगळं असेल तर परत त्याला आपण काय करतो, बोला चहा पाचतो. चहा पाचतो म्हणजे काय घेतो, डेरिव्हेटिव्ह. मग याचा परत डेरिव्हेटिव्ह x² चा डेरिव्हेटिव्ह काय रे, 2x. 16 चा डेरिव्हेटिव्ह 0. 2 कॅन्सल. हा वर्षाचा डेरिव्हेटिव्ह. समजा मी वरच्याला u मानलंय तर काय du/dx आणि नंतरच्याला v मानलं तर काय dv/dx. काय करावं लागेल रे, uv रूल वापरावा लागेल तिथे. काय u/v, uv नाही u/v डिनॉमिनेटर आहे ना. क्लिअर.
यू अपॉन व्ही काय रे, पहिले कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतो, पहिल्याचा, म्हणजे एक्स मायनस वन जसा जसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, वन ने मल्टिप्लाय केल्यावर तेच राहणार आहे, मायनस पहिला जसाच्या जसा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स मायनस वनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, वन इंटू एक्स एक्सच राहणार आहे. आपण काय करतो, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करतो. बरोबर आहे मित्रांनो, क्लिअर. प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, काय उरलं रे, डीव्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे मित्रांनो. मग काय रे, जेव्हा पण कायम लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू असेल तर जो सुरुवातीला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती लिहायचा, काय रे, एक्स अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 16, आणि जो नंतर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह खाली, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आलाय, मायनस वन अपॉन एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ऍट एक्स इज इक्वल टू काय म्हटलंय रे, 5. मग व्हॅल्यू टाका, ऍट एक्स इज इक्वल टू 5 अपॉन रूट ऑफ 5चा स्क्वेअर 25, 25 आणि 16 किती रे, 41 रूट 41, ओके, अपॉन मायनस वन अपॉन एक्स ची व्हॅल्यू 5 टाकली, 5 मायनस वन किती रे, 4, 4चा स्क्वेअर 16, हे वरती जाताना रेसिप्रोकल होतं, 16 पंचे किती रे, 80. बघा हे वरती जाताना किंवा स्टेप बाय स्टेप सांगतो, काय रे, रेसिप्रोकल होतं, मायनस वन अपॉन 16 वरती येताना काय होईल, 16 अपॉन मायनस वन. बरोबर आहे, क्लिअर. 16 इंटू आणि मायनस साइन कधी पण वरती शिफ्ट होते. बरोबर आहे, 16 पंचे किती रे, 80 अपॉन रूट 41. तर आन्सर काय येईल, मायनस 80 अपॉन रूट 41, ऑप्शन नंबर ए. काय अवघड आहे का मित्रांनो, काय लक्षात ठेवा विथ रिस्पेक्ट टू असेल वरच्याचा डेरिव्हेटिव्ह, सुरुवातीचा डेरिव्हेटिव्ह वरती आणि नंतरचा डेरिव्हेटिव्ह खाली, आणि ऍट एक्स इज इक्वल टू 5 म्हटलं होतं. काय अवघड आहे का, अजिबात नाही. कायम लक्षात ठेवा रेट ऑफ चेंज ऑफ आलं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, काय घ्यायचं रे, डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट करायचं, जायचं पुढे. काय अवघड वाटतंय का, नाही. आता मित्रांनो बघा, काय रे, काय दिलेलं आहे मला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टी प्लस वन अपॉन टी. क्लिअर मित्रांनो. आणि मला इथं एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 दिलाय, इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस वन अपॉन टी स्क्वेअर. इथं रेस टू 4 कसा येईल रे, जर मी काय करावं केलं, जर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं तर एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 येईल का रे, यस. काय येईल का, यस. बघा मित्रांनो कायम लक्षात ठेवा, जर आपल्याला एक्स प्लस वन अपॉन एक्स काहीतरी दिलेलं आहे समजा, ओके, आणि मला एक्स स्क्वेअर प्लस वन अपॉन एक्स स्क्वेअर विचारलं, तर काय करावं लागेल, स्क्वेअरिंग करावं लागेल ना, काय करावं लागेल, स्क्वेअरिंग. मग तसंच काय केलं मी, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय केलं रे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. कोणता फॉर्म दिसतोय, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय असतो मित्रांनो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर काय येईल, एक्स रेस टू 4 प्लस 2ab, ए काय एक्स स्क्वेअर, बी काय वाय स्क्वेअर, प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअरचा स्क्वेअर काय येईल, वाय रेस टू 4 इज इक्वल टू सेम ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इकडे केलं, टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 2ab, ए काय रे टी, बी काय रे 1 अपॉन टी, प्लस बी स्क्वेअर 1 अपॉन टी चा स्क्वेअर 1 अपॉन टी स्क्वेअर येईल मित्रांनो. असं काही डाऊट, हा टी काय होऊन जाईल रे, कॅन्सल. आता इथे मित्रांनो बघा, एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 ची व्हॅल्यू काय दिसते, टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. ती मी इथं सबस्टिट्यूट केली, टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर जसाचे तसा इज इक्वल टू इकडे काय उरलंय, टी स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 2 प्लस 1 अपॉन टी स्क्वेअर. बघा मित्रांनो, टी स्क्वेअर कॅन्सल, 1 अपॉन टी स्क्वेअर 1 अपॉन टी स्क्वेअर कॅन्सल, काय उरलं 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर 2. बरोबर आहे, देअरफॉर 2x स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 देखील कॅन्सल होऊन जाणार आहे. काय उरलं फक्त एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. सोपवून घेतलं मित्रांनो. बघा आपल्याला काय रे, डेरिव्हेटिव्ह काढायचा होता. काय डेरिव्हेटिव्ह, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकलो असतो का, नाही. याला आधी काय केलं रे, रिड्यूस केलं. कायम लक्षात ठेवा, जर पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्या इक्वेशन मध्ये दिलेला असेल तर कायम स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. आता काय रे, याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आहे, डिफरन्शिएट करा. काय करावं लागेल, युव्ही रूल वापरावा लागेल. बरोबर आहे, युव्ही रूल काय रे, पहिलाच असा दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2y dy बाय dx. बरोबर आहे, ज्याचा डेरिव्हेटिव्ह पक्का आहे त्याला काहीच डाऊट नाही, प्लस दुसरा जसा जसा पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, 2x, आणि नंबरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. क्लिअर मित्रांनो, ओके. आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची, प्लस इकडे येताना काय होईल रे, मायनस, देअरफॉर एक्स स्क्वेअर इंटू 2y dy बाय dx इज इक्वल टू काय रे, ए प्लस इकडे येताना मायनस 2xy स्क्वेअर. क्लिअर इथपर्यंत. हा इकडे येताना डिवाइड होईल. बरोबर आहे, देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू काय रे, मायनस 2xy स्क्वेअर अपॉन काय, हा 2yx स्क्वेअर. बरोबर आहे, 2
कॅन्सल, ह्या y ने एक y कॅन्सल, ह्या x ने एक x कॅन्सल. ओके क्लिअर. तर वरती काय उरलं रे, मायनस वाय आणि खाली काय उरलं, ओनली एक्स. तर फायनल आन्सर काय, मायनस वाय अपॉन एक्स. फायनल आन्सर काय, मायनस वाय अपॉन एक्स. तर ऑप्शन नंबर बी काय मित्रांनो, ऑप्शन नंबर बी. काही डाऊट बोला मला. क्लिअर सगळ्यांना. ओके इझी मित्रांनो. फक्त आपल्याला काय इथं डेरिव्हेटिव्ह वगैरे व्यवस्थित येणं गरजेचं आहे. जायचं पुढे. नेक्स्ट आता इथे मित्रांनो रिव्हिजन सेशन चालू आहे, म्हणजेच काय पूर्ण बेसिक सांगितलं जाईल का नाही, इथं फक्त एमसीक्यू कसा सोडवायचा. ओके क्लिअर. कारण सर्व बेसिक सांगितलं तर हुशार मुलं काय म्हणतील, सर टाइम वेस्ट होत आहे. ओके क्लिअर. मग इथं रिव्हिजन सेशन म्हणजेच काय रे, एमसीक्यू ला कसं टॅकल करायचं. आकाशाचा क्वेश्चन आहे बघा रे. काय रे, फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. ओके एफ ऑफ एक्स. काय रे, एफ कशाची व्हॅल्यू काढायला लावली आपल्याला, याचा अर्थ काय होतं रे, एफ ऑफ वन. एफ ऑफ वन म्हणजे सगळ्यात आधी काय करूया रे आपण, एफ ऑफ ओ म्हणजे ऑफ म्हणजेच काय रे, ब्रॅकेट. एफ ऑफ वन च्या ठिकाणी एक, आधी एफ ऑफ एक्स काढून घेऊ. काय काढून घेऊया, एफ ऑफ एक्स. काय रे मेन फंक्शन काय रे, एफ ऑफ एक्स. मेन फंक्शन काय बघा मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, असा जेव्हा क्वेश्चन असेल ना, ऑफ म्हणजेच काय रे, ब्रॅकेट. आणि आधी ती व्हॅल्यू आपण नंतर टाकू. आधी एफ ऑफ वनच्या ठिकाणी मी काय टाकलं, एक्स टाकलं. एफ ऑफ एक्स. काय रे, आता हा एफ ऑफ जसा याला एक्स मानायचं, मेन फंक्शन मानायचं. एफ ऑफ एक्स मेन फंक्शन काय रे, एफ ऑफ एक्स 3x-2. आता एक्सच्या ठिकाणी काय येईल सांगा मला, एक्सच्या ठिकाणी काय येईल रे, इथं एफ ऑफ एक्स आहे. बघा मी याला कशाला कम्पेअर केलं, एफ ऑफ एक्स ला कशाला कम्पेअर केलं, एफ ऑफ एक्स ला. आधी मी एफ ऑफ एक्स काय करून घेईल, लिहून घेईल. एफ ऑफ एक्स काय करून घेईल, लिहून घेईल. आणि एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं रे, इथं एफ ऑफ एक्स आहे म्हणून एक्सच्या ठिकाणी काय करावं लागेल, एफ ऑफ एक्स टाकावं लागेल. काय टाकावं लागेल मित्रांनो, एफ ऑफ एक्स. हा टाईप खूपच सोपा आहे, दिसायला अवघड दिसतो पण काय रे, सोडवायला काय रे, सोपा आहे. सोडवायला काय सोपा आहे. बस फक्त याचं काय करायचंय, कॅल्क्युलेशन. काय करायचंय, कॅल्क्युलेशन. ओके मित्रांनो. ओके क्लिअर. हा चला याचं कॅल्क्युलेशन काय येईल रे, बघा हे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके बरोबर आहे, मध्ये मायनस असेल किंवा प्लस असेल, काय होतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 3 आधी या न्यूमिरेटरला मल्टिप्लाय होईल. 3 × 3 9x बरोबर. 3 2 जार 6. काय रे, -2 × 5 मी डायरेक्ट करतो -10x. -2 × 3 -6 अपॉन 5x + 3. आणि हा खालचा अपॉन 5x + 3 डायरेक्ट कॅन्सल होऊन जाणार आहे म्हणून मी लिहत नाही, कारण आपण सीईटीचं पेपर सोडवतोय ना, स्टेप जेवढा कमी करता येईल तेवढा करायचा. 5 3 जार 15x, 5 2 जार 10. हा इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर 3 5 जार 15x बरोबर आहे. 3 3 जार 9 येईल मित्रांनो असं. तर याचं कॅल्क्युलेशन केलं तर काय रे, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतोय बघा, 9x - 10x किती रे, -x -6 -12 अपॉन 15x + 15x 30x आणि -10 + 9 -1 येईल असं. आणि x इज इक्वल टू काय म्हटलंय रे, 1 म्हटलंय. एक्सच्या ठिकाणी काय टाका, 1 टाका. एफ ऑफ 1 एक्सच्या ठिकाणी 1 टाका. मग काय रे, -1 -12 किती होणार आहे, -13 होणार आहे. एक्सची व्हॅल्यू 1 टाकली, 1 × 30 30 30 - 1 किती रे, 29. तर याचा फायनल आन्सर काय येणार आहे मित्रांनो, -13/29. काय येणार आहे, -13/29. क्लिअर मित्रांनो, इझी. ओके क्लिअर. मित्रांनो अशा प्रकारे या आजच्या सेशन मध्ये आपण काही क्वेश्चन्स काय केलेत, सॉल्व्ह केलेले आहेत. ओके क्लिअर. फक्त काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. मग मित्रांनो असं जेव्हा क्वेश्चन विचारला तर स्किप करणार का, अजिबात स्किप करायचं नाही. फेमस आहे हा टाइप फंक्शन मधला, काय रे फेमस आहे, स्किप करायचं नाही. ओके क्लिअर. ओके मित्रांनो, तर मग आपण आताच्या सेशन मध्ये काही डेरिव्हेटिव्हचे सॉल्व्ह केलं, काही फंक्शनचं सॉल्व्ह केलं, काही कॉम्प्लेक्स नंबर. ओके वेगवेगळ्या टाइप 11वी 12वी मिक्स करून आपण काही क्वेश्चन घेतलेत. असे आपण अजून 2 सेशन्स घेणार आहोत. ओके क्लिअर. जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन असेल तर. ओके तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय, टेक केअर.